मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉक्टर म्हणतात की 8 लाख रुपये भरा, आम्ही लगेच ऑपरेशन सुरू करतो. तेव्हा 8 लाख रुपये एवढी मोठी रक्कम ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. सर्वजण एकमेकांकडे पाहतात तर निरूपा आता म्हणते, बापरे, 8 लाख रुपये, असं म्हणून ती आता विचारते की कुठून आणायचे, कुठून आम्ही डॉक्टर एवढे पैसे. त्यावेळी डॉक्टर म्हणतात, हो मान्य आहे, रक्कम खरंच खूप मोठी आहे, परंतु पैसे तर भरावे लागतील ना, त्याशिवाय पुढची ट्रीटमेंटसुद्धा सुरू होणार नाही. तेव्हा सर्वजण खूप घाबरलेले असतात. त्यानंतर पंकज आता विचारतो, मम्मा आपल्या घरामध्ये काही पैसे आहेत का? तेव्हा सर्वजण विचारतात, हो आहेत का? मग आता निरूपा खूपच रडत म्हणते, अरे एवढे पैसे घरामध्ये असणार कुठून? ऑलरेडी आपल्या घरातील सगळा खर्च हे दोघे करतात आणि कुठून येणार मग पैसे? मी तरी कुठे कामाला जाते आणि तू तर. म्हणून आता निरूपा रागाच्या भरात सत्य बोलणारच असते की तू तरी कुठे कामाला जातोस, पण यावेळी ती जरा गप्पच बसते. आता एवढे पैसे कुठून आणावे, सर्वांना खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो. काय करावं सुचत नाही. मग आता सत्या मनातच विचार करतो, मी तरी कुठून आणणार आता एवढे पैसे? 8 लाख रुपये आहे. त्यावेळी दुसरीकडे आता मीरा ही मंदिरामध्ये चाललेली असते. तेव्हा लक्ष्मी आणि मधू या दोघीही आता स्टॉलवर असतात. त्याचवेळी आता मधू म्हणते, आई बघ ना, आपली मीराताई आली. तेव्हा आता लक्ष्मीला वाटतं मीरा नेहमीप्रमाणे स्टॉलजवळ येईल, परंतु आता ती तिथे फुलांच्या गाडीजवळ न येता लगेच मंदिरात निघालेली असते. तेव्हा आता लक्ष्मी लगेच तिच्या पाठीमागे धावू लागते आणि विचारते, काय ग मीरा, काय झालं? पण मीरा ऐकतच नसते, ती तडक आता पुढे निघालेली असते. त्यानंतर आता मधू म्हणते की आई काय ग झालं असेल हिला? मग असं म्हणून त्या दोघीही आता तिचा पाठलाग करत करत डायरेक्ट मंदिराकडेच येतात आणि मग मीराला जोरातच आवाज देतात. तेव्हा मीरा आता थांबते. तेव्हा मधू आता म्हणते, काय ग, काय झालं? थांब की, तुला किती आवाज द्यायचा आम्ही आता? आता मीरा खूप रडत असते. ते पाहून लक्ष्मी विचारते, काय झालं अगं मीरा, रडायला तुला? झालं काय अगं, सांग की पटकन. पण आता मीरा काहीच बोलत नाही, ती फक्त रडत असते आणि लक्ष्मीला मिठी मारते. तर मधूला सुद्धा कळत नाही नक्की झालं तरी काय. आता लक्ष्मी विचारते की अगं सांग ना, काय झालं नक्की? मग आता तेव्हा मीरा आता रडतच सांगते की बाबांना हार्ट अटॅक आला आहे. हे ऐकून आता लक्ष्मीला आणि मधूला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो. त्याचवेळी ते हॉस्पिटलमध्ये असल्याचं आता मीरा म्हणते. तेव्हा लक्ष्मी विचारते, अगं पण हे काय आणि कधी घडलं अगं? तेव्हा आता मीरा सगळा काही घडलेला प्रकार पुन्हा एकदा लक्ष्मीला सांगू लागते. तेव्हा लक्ष्मी आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, काय होऊन बसलंय हे सगळं? चांगल्या माणसांच्या बाबतीतच असं का घडतं ना नेहमी, मला कळतच नाही, असं म्हणून ती बिचारी सुद्धा रडू लागते. मग आता आपल्यावर त्यांचे खूप उपकार आहेत ग मीरा, कारण आपल्या कठीण काळामध्ये तो माणूस कायमच खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहिला. मग आता लक्ष्मीला सुद्धा काय करावं सुचत नाही. मग त्यानंतर आता लगेचच मधू विचारते की डॉक्टर काय म्हणाले अगं ताई? त्यावेळी मीरा म्हणते, अगं हॉस्पिटलमध्ये सांगितलंय की लगेच 2 दिवस काही सांगता येणार नाही, त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. ती लक्ष्मीचा हात पकडते आणि विचारते की आई, बाबांना काही होणार तर नाही ना गं? तेव्हा लक्ष्मी म्हणते, नाही होणार बाळा, तू नको टेन्शन घेऊस. तर आता मीरा लगेच मंदिराकडे जायला निघते. त्या तिघीही आता मंदिरात आल्यानंतर हात जोडतात देवाकडे. सुधाकर रावांच्या तब्येतीसाठी अगदी प्रार्थना करू लागतात. त्यानंतर मीरा म्हणते, माझ्या बाबांची तब्येत लवकरात लवकर बरी कर, ते लवकरात लवकर अगदी सुखरूप घरी सुद्धा आले पाहिजेत. आता त्या तिघींच्याही डोळ्यात पाणी असतं. मग आता मीरा म्हणते, आमच्या बाबांना लवकरात लवकर सुखरूप घरी पाठव. आमच्या दादांना लवकर घेऊन गेलास, परंतु आमच्या बाबांच्या बाबतीत असं करू नकोस, कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलंय. आता अगदी तळमळीने ती आपल्या बाबांसाठी प्रार्थना करत खूप रडत असते आणि साकडं घालत असते की लवकरात लवकर माझ्या बाबांना बरं कर, आमचे बाबा आमच्यामध्येच आयुष्यभर राहिले पाहिजेत. तर आता लक्ष्मी आणि मधू या दोघीही खूप रडत असतात. आपल्या मीराचं दुःख त्यांना पाहवत नसतं आणि मग त्या दोघीही दत्तगुरू महाराजांकडे प्रार्थना करतात की लवकरात लवकर सुधाकर रावांना बरं कर, कारण त्यांनी खूप काही केलं आहे आमच्यासाठी. तर दुसरीकडे आनंद काका हे आता सुधाकर रावांना भेटायला आलेले असतात. सत्याबरोबर ते बोलत असतात की बाळा, हे कसं झालं? अरे काल तर आम्ही गप्पा मारल्या आणि
आज हे अचानक झालंच कसं? तेव्हा सत्या म्हणतो की अरे आम्हालाही माहीत नव्हतं आनंद काका की असं काही होईल म्हणून. माझ्यासमोर कोसळला रे माझा बाप, असं म्हणून आता सत्या रडत असतो. त्यावेळी आता आनंद काका म्हणतात की अरे पण आता पुढे काय सांगितलं डॉक्टरांनी? मग आता सत्या म्हणतो ऑपरेशन केलं ना तर लवकरात लवकर बरे होतील माझे बाबा, असं म्हणून आता सत्या रडू लागतो. त्यावेळी आता आनंद काका म्हणतात बाळा तू स्वतःला सावर. मग ऑपरेशनसाठी किती खर्च सांगितलाय असं आनंद काका विचारतात. मग त्याच वेळी सत्या म्हणतो अरे बाबा 8 लाख रुपये सांगितलाय खर्च. त्यावेळी आता आनंद काकांना मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता सत्या म्हणतो हो ना 8 लाख रुपये. मग आनंद काका म्हणतात की माझ्याकडे असते तर मी नक्कीच एवढे पैसे दिले असते रे, पण एवढे पैसे गोळा तरी कुठून करायचे आणि तुम्ही तरी काय करणार आहात? तेव्हा सत्या म्हणतो सगळं काही देवाच्या हातात आहे. त्यानंतर आता नर्स ही लगेच बाहेर येते आणि म्हणते डॉक्टर पटकन इकडे या, इमर्जन्सी आहे. डॉक्टर लगेच आता बाहेर येतात आणि सुधाकर रावांकडे जायला निघतात. पण आता सत्या आणि घरातील सर्वजण विचारू लागतात काय झाले डॉक्टर? अहो काय झाले सांगा ना प्लीज. तरीही डॉक्टर काही सांगत नाही. मग सत्या आणि घरातील सर्वजण निरूपा, रवी, पंकज, देविका सुधाकर रावांकडे जातात. तर आता त्यांना श्वास घेण्यासाठी खूपच त्रास होऊ लागतो. घरातील सर्वजण ते पाहतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता डॉक्टर अगोदर सुधाकर रावांना चेक करत असतात. मग इकडे निरूपा खूपच रडू लागते आणि डॉक्टर हे काय होतं यांना असं विचारत असते. तेव्हा आता व्यवस्थित श्वास सुरू राहण्यासाठी डॉक्टर सुधाकर रावांच्या छातीवर जोराजोरात दाब देत असतात. मग आता सत्याला खूपच वाईट वाटतं. घरातील सर्वजण रडत असताना सत्याला ते पाहवत नसतं. तर दुसरीकडे मीरा आता मंदिरात असते. लगेच तेथे असणारा दिवा पेटवते आणि आरती करू लागते व म्हणते की माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं करावंच लागेल आता, असं म्हणून ती आरती करते. तर सर्वजण तेथे एक एक करून आरतीसाठी एकत्र येतात आणि सुधाकर रावांच्या तब्येतीसाठी, प्रकृतीसाठी प्रार्थना करतात. तर इकडे आता डॉक्टर अजूनही सुधाकर रावांचा श्वास सुरू राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. निरूपा मात्र खूप रडत असते. पंकज आणि देविका सुद्धा रडू लागतात. मीरा मात्र आता आरती करत असते आणि म्हणत असते की लवकरात लवकर माझ्या बाबांना बरं कर, त्यांचा श्वास हा सुरू राहिला पाहिजे. आता डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याचबरोबर मीराच्या प्रार्थनेमुळे इकडे सुधाकर रावांना जरा बरं वाटतं. तेव्हा कुठे घरातील सर्वांच्या जीवात जीव येतो. तर डॉक्टर आता नर्सला काहीतरी सांगतात. तेव्हा नर्स धावतच बाहेर जाते. इकडे सर्वांना सुधाकर रावांची काळजी लागलेली असते. तर निरूपासारखी हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर यांना शुद्धीवर आणा म्हणून. इकडे मीरा आता आरती करता करता चक्कर येऊन खाली पडणार असते. तिला काहीही सुचत नसतं. मग पटकनच मधू तिच्या हातातून ते पंचारती घेते आणि तिथे ठेवते. त्याचबरोबर लक्ष्मी पटकन तिला सावरते. मीराच्या डोळ्यात पाणी असतं, ते पाणी थांबतच नसतं, कारण तिला सतत असं वाटत असतं की माझ्या बाबांना काही होता कामा नये. इकडे आता सर्वजण रडत असताना सत्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. डॉक्टर आता लगेच एक इंजेक्शन हे सुधाकर रावांना देतात. तेव्हा मात्र आता निरूपा अजूनच रडू लागते आणि रवी तिला समजावत असतो. तर दुसरीकडे आता मीरा ही दत्त गुरूंसमोर हात जोडत म्हणते की मी आजपर्यंत माझ्यासाठी असं काही खास मागितलं नाही. नेहमीच तुझी सेवा केली आहे, परंतु आज मी माझ्या बाबांचे प्राण तुझ्याकडे मागत आहेत. लवकरात लवकर बाबा आमच्यामध्ये चालले फिरले पाहिजे, आमच्याबरोबर बोलले पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर बरं केलं पाहिजे. मीरा अगदी शांतपणेच प्रार्थना करते आणि मग त्यानंतर रडत असते. तर लक्ष्मी म्हणते हो देवा, लवकरात लवकर सुधाकर भाऊंना बरं कर. तर आता मधूसुद्धा बिचारी खूप रडू लागते. दुसरीकडे आता डॉक्टर हे म्हणतात की हे पहा सत्यजित, आपण 4 तासांच्या पुढे यांना असं ठेवू शकत नाही ते, कारण 4 तासापर्यंत यांचं ऑपरेशन हे झालंच पाहिजे, नाहीतर यांची कंडिशन अजून क्रिटिकल होऊ शकते. यांना कुठे आम्ही इंजेक्शन देऊन त्याचबरोबर छातीवर दाब देऊन असं शांत तरी केलं आहे, स्थिर तरी केलं आहे आणि पेमेंट काउंटरला भरलंय का असंही डॉक्टर विचारतात. तेव्हा कुणीच काही बोलत नाही, नुसतेच रडू लागतात. तेव्हा निरूपा आता खूप मोठ्याने रडते
आणि म्हणते की डॉक्टर काहीही करा, यांना लवकरात लवकर बरं करा. मग आता देविका डॉक्टरांना सांगते, डॉक्टर आमचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरात लवकर आम्ही पेमेंटसुद्धा भरतो. त्यावेळी निरूपासुद्धा हो असं म्हणते. मग आता सर्वजण फक्त होला हो करत असतात. पण सत्याला माहीत असतं कुणाकडे पैसे नाही आहेत, पैसे तरी कुठून आणायचे एवढे. त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात, हे पहा डॉक्टर सरांची संध्याकाळची फ्लाईट आहेत आणि ते 4 दिवस पुन्हा येणार नाही इकडे, म्हणूनच ऑपरेशन आजच्या आज झालं पाहिजे. 4 दिवस आपण कसंही थांबूच शकत नाही असं म्हणून डॉक्टर सर्वांना आपला निर्णय सांगतात. आणि आज जर ऑपरेशन झालं नाही तर आम्ही यांचा जीवसुद्धा वाचवू शकत नाही असं जेव्हा ते आता स्पष्टपणे म्हणतात ना, तेव्हा मात्र सर्वजण रडू लागतात. त्यानंतर सत्य आता एक निर्णय घेतो आणि हात जोडून म्हणतो, डॉक्टर साहेब हे पहा, आम्ही पैशांची व्यवस्था करतो, तोपर्यंत तुम्ही बापाकडे लक्ष द्या. त्यावेळी डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, करा पटकन पैशांची व्यवस्था, काउंटरला भरा म्हणजे इकडे ऑपरेशन सुरू करायला. आणि तुम्ही सर्वजण बाहेर थांबा बरं प्लीज, उगीच पेशंटला कुणाचा त्रास नको. मग आता तेथे असणारे सर्वजण एक एक करून बाहेर जायला निघतात. आता सर्वजण बाहेर आलेले असतात. त्याचवेळी मात्र आता फक्त सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा निरूपा आता लगेच देविका आणि पंकज समोर हात जोडते आणि सर्व आता तुमच्यावर आहे दोघांवर, कारण रव्याचा पगार किती आहे, तो कुठून आणणार एवढे पैसे, आणि तुम्ही दोघे काहीतरी पैसे उभे करा, तू बापासाठी काहीतरी कर असं आता लगेच निरूपा हात जोडत पंकजला म्हणते. तेव्हा पंकज आता काहीच उत्तर न देता नुसता ठोंब्यासारखा उभा असतो. तो आता काहीच बोलत नसतो. त्यावेळी आता देविका म्हणते की आई प्लीज तुम्ही रडू नका ना, आपण करूयात काहीतरी. पंकज तू काहीतरी करशील ना. मग आता पंकज म्हणतो की मम्मा आपण सर्वजण आहोत ना आणि आपल्या पप्पांना काहीही होणार नाही आहेत, ते होतील बरे. पण त्याच्या तोंडातून एकही शब्द पैशांबद्दल निघत नसतो. त्यावेळी आता देविका मनातच विचार करते, या म्हाताऱ्यासाठी मी तरी का देऊ पैसे, का देऊ का पैसे मी, उगीच पंकजच्या आणि माझ्या आयुष्याची वाट एवढी अडाणी आहे का. मीरा मीरा करत असतो ना, मग जा मीराकडे आता पैसे मागायला असं म्हणून आता देविका पैसे देणारच नसते. ती म्हणते की पंकजला सुद्धा 1 रुपया मी देऊच देणार नाही. मग आता उगीच निरूपाला सांगण्यापुरतं म्हणत असते की काहीतरी करूयात आई आपण, तुम्ही नका अजिबात टेन्शन घेऊ. इकडे सत्याला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. 8 लाख रुपये एवढे उभे करायचेच कुठून. त्यानंतर आता आनंद काका हे विचारतात, काय रे सत्यजित आता काय करायचं सांग ना, एवढे पैसे कुठून आणायचे आहेत. त्यावेळी आता सत्यालाच काही सुचत नसतं काय करावं नक्की. त्यानंतर आता सत्या विचारतो, काय रे पंकज आहेत का तुझ्याकडे काही पैसे. तर पंकज म्हणतो, नाही ना माझ्याकडे काहीच नाही आहे. मग त्यानंतर सत्या हा देविकाकडे पाहतो. तेव्हा देविका म्हणते, मी सुद्धा ॲडव्हान्स देऊन काही पार्लरचं सामान मागवले, त्यामुळे माझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत. ते आता आनंद काका म्हणतात, माझ्या सुधाकरने सर्वांना मदत केली, परंतु आज त्याला मदतीसाठी कुणीही उभं राहत नाही आहे. अरे सत्या काय करायचं आता, बोल ना बाळा पुढे. त्यावेळी सत्य आता काहीच बोलत नाही. त्यानंतर निरूपा म्हणते, मी सगळ्यांच्या पाया पडते, मी सर्वजण इथे नका असे उभे राहू, तुम्ही सर्वजण जा कुठेतरी आणि पैसे उभे करा अगोदर, यांना वाचवा असं म्हणून निरूपा आता खूपच रडू लागते. त्यानंतर आता आनंद काका म्हणतात की वहिनी तुम्ही स्वतःला सांभाळा, तोपर्यंत पैशांची काही व्यवस्था होतीये का, मी पटकन बघून येतो. मग आता तेथून आनंद काका हे जातात. तेव्हा रवी आता मनातच विचार करतो, मला हार्डली स्टायपेंड मिळतो, मी कसं मदत करू, मी करूच शकत नाही पप्पांना मदत, पहिल्यांदाच एवढं हेल्पलेस झाल्यासारखं वाटतंय असं म्हणून तो खाली मान घालून आता तेथून जातो. त्यानंतर आता त्या पाठोपाठ सत्यासुद्धा जायला निघतो. त्याचवेळी मग आता पंकजला तो म्हणतो की पंकज मला काय म्हणायचं आहे, अरे तू मोठ्या ऑफिसमध्ये काम करतोस ना, मग तिथनं काही लोन मिळतंय का वगैरे बघ ना. तेव्हा निरूपा हे बोलणं ऐकते आणि तिला तर धक्काच बसतो की माझा बाबड्या कोणत्याच ऑफिसमध्ये काम करत नाही, तर आता मला फक्त 6 महिने झाले आहेत ना कामाला लागून, मग मला नाही मिळू शकत लोन असं आता लगेचच पंकज म्हणतो. आता सर्वजण एक एक करून तेथून गेलेले असतात खरं, परंतु सत्याच्या मनात मात्र घालमेल असते. काहीही करून पैसे तर उभे करायलाच पाहिजेत, पण आता करावं तरी काय हा प्रश्न त्याच्या मनात असतो. कारण आपल्या घरातलं कोणीही एवढे पैसे तर उभे करू शकणार नाही, ही गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे माहीत असते. आणि मग त्यानंतर
तो आता विचार करत करतच तेथे उभा राहतो. निरूपा सारखी सारखी रडत असते आणि म्हणत असते की करा रे काहीतरी पैशांचं आणि यांचा जीव वाचवा म्हणून. पण आता कुणीही म्हणजे पंकज आणि त्याचबरोबर देविका हे दोघेही मदतीसाठी पुढे हात करत नाहीत. ते दोघेही आता एकदम गप्प असतात. त्यानंतर आता देविकाकडे पैसे असून सुद्धा तिने ते पैसे दिलेले नसतात. कारण सुधाकर राव हे फक्त आणि फक्त मीराचे लाड करतात असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर आता निरूपा म्हणते, अरे जा ना बबड्या, अरे बघ ना तुझ्या मित्रांकडे कुठे पैसे त्यांच्याकडे मिळतायत की काय, आपण देऊ की नंतर त्यांचे. तरीही आता ठोंब्यासारखा तो तेथेच उभा असतो. तो काहीही बोलत नाही आणि कुणाकडे मदतीसाठी सुद्धा जात नाही. तर आता सत्याच्या मनात काहीतरी येतं आणि मग तो सुद्धा आता रवी पाठोपाठ निघालेला असतो. पण काय होतं, तो अचानक एका क्षणी पुन्हा मागे येतो आणि पंकजला म्हणतो, पंकज एक काम कर ना, अरे तू एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये कामाला आहेस ना, तू एवढा मोठा जॉब करतोस ना, मग तू तुझ्या बॉसला विचारून बघ ना आपल्याला ऑफिसमधून काही लोन मिळतंय का. तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो आणि निरूपासुद्धा आता खूप धक्क्यानेच आता सत्याकडे पाहत असते. कारण तिला माहीत असतं की माझा बबड्या तर काहीच काम करत नाही, फक्त घरामध्ये खोटं सांगतोय की तो जॉबला आहे म्हणून. तेव्हा आता पंकज काही बोलण्याच्या आतच आता निरूपा खूप घाबरलेली असते आणि देविकाकडे पाहत असते, जेणेकरून देविकाला काही सत्य समजू नये ना यासाठी. मग त्यानंतर पंकज म्हणतो, अरे मला लोन नाही मिळू शकत. सत्या विचारतो, का बरं. मग आता मला जॉबला लागून फक्त आणि फक्त 6 महिने झाले आहेत. मग नवीन कामाला लागल्यानंतर वर्षभर लोन मिळत नाही असं आता लगेच पंकज म्हणतो. त्यावेळी आता सत्या म्हणतो, अरे असं कसं, आपण जाऊयात की तुझ्या साहेबांकडे, मला ना तुझं ऑफिस वगैरे सुद्धा माहीत आहे, मी रिक्वेस्ट करतो हवं तर त्यांना, म्हणजे ते देतील लोन, आपण फेडूयात ना नंतर सगळे मिळून. असं म्हणून आता सत्या अगदी तळमळीची विनंती करत असतो. पण आता पंकज म्हणतो, नाही, अरे नाही मिळू शकत लोन, मी तुला सांगतोय ना, तू माझ्या ऑफिसला वगैरे सुद्धा जाऊ नको, कारण खरंच नाही मिळू शकत लोन आणि माझा यामुळे जॉबसुद्धा जाऊ शकतो जर आपण सारखं त्यांना रिक्वेस्ट केली तर. ती मोठी कंपनी आहे ना म्हणून म्हणतोय. त्यावेळी सत्याचा विचाराचाही नाईलाज होतो. तर आता निरूपाला माहीत असतं की हा सगळं काही खोटं बोलतोय, पण आता ती सुद्धा या क्षणी काही बोलत नाही, कारण तशी वेळच नसते. ती फक्त आणि फक्त रडत असते. देविका तिला समजावत असते. त्यानंतर आता सत्याचाही नाईलाज होतो, कारण पंकज, देविका आणि इतर घरातील सर्वजणांनीच हात आखडता घेतलेला असतो. पण आता आपल्या बापाचं ऑपरेशन तर व्हायलाच पाहिजे, म्हणून तो आता लगेच त्याच्या मित्राला कॉल करतो आणि म्हणतो, ऐक ना भावा, असं म्हणून तो आता फोनवर बोलू लागतो की काहीतरी करायला हवंच. आणि ऐक ना भावा, अरे मला थोडी पैशांची गरज आहे, असं म्हणून पुढे काय काय घडलं हे सगळं तो सांगू लागतो. मग त्यानंतर आता निरूपा ही पंकजकडे पाहतच राहते, कारण आता सत्या तरी काहीतरी हालचाल करतोय, परंतु पंकज त्याच्या मित्रांना सुद्धा कॉल करत नाही असं तिला मनातूनच वाटत असतं. म्हणूनच ती आता रागात त्याच्याकडे पाहते. मग त्यानंतर आता निरूपा ही देविकाला म्हणते, अगं देविका ऐक ना, तू तुझ्या बाबांना फोन तर करूच शकते ना गं, कारण तुझ्या बाबांना तू म्हणू शकते ना की माझ्या सासऱ्यांना असं असं ॲडमिट केलं आहे, त्यांच्याकडून पैसे तू घेऊच शकते ना, ते तुझे बाबा आहेत गं, तुझं नक्कीच ऐकतील. असं म्हणून आता निरूपा तिच्या समोर हातच जोडते. तेव्हा देविका म्हणते, आई असं हात नका ना जोडू प्लीज, अहो बाबांना जरा आजारी आहेत आणि कसं आहे ना, ते सुद्धा मल्टी कंट्रीमध्ये गेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा आता मी पैसे मागू शकत नाही, कारण ते आजारी असल्यामुळे. आणि कसं आहे ना, अहो मी त्यांना केला होता फोन, परंतु त्यांनी कॉलच नाही रिसीव केला, मी तरी काय करू, पुन्हा एकदा मी ट्राय करते हा फोन करण्याचं पुन्हा त्यांना. असं म्हणून आता लगेचच देविका सरळ खोटं बोलत असते. त्यावेळी आता निरूपा ही तिच्याकडे पाहतच राहते, कारण मी नेहमी देविका करते, परंतु आता काहीही झालं तरी ती सुद्धा पैशांसाठी नाहीच म्हणतीये आणि पंकजसुद्धा पैशांसाठी नाहीच म्हणतोय. करावं तरी काय, हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. आता कुठून एवढे पैसे उभे करावेत, कुठून एवढे पैसे आणावेत आणि द्यावेत हेच तिला कळत नसतं.
त्यानंतर आता देविका पुन्हा एकदा खोटं बोलू लागते. ते पाहून सत्या म्हणतो हे सगळं काही फ्रॉड आहे, फ्रॉड. त्यावेळी आता देविका आणि त्याचबरोबर पंकज हा सत्याकडे पाहतच राहतो. हा नक्की कुणाला फ्रॉड म्हणाला. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काय होतं तर आता सर्वजण तेथून गेल्यामुळे आता निरूपा विचारते, काय ग देविका, आपण पार्लरमधून काही पैसे काढू शकतो का? त्यावेळी आता देविका म्हणते, नाही नाही अहो, पार्लरमधून आपण काहीच पैसे काढूसुद्धा शकत नाही. त्यावेळी पंकज म्हणतो, हो ना, नाही काढू शकत. मग त्यानंतर ती म्हणते, पण एक आयडिया आहे आपल्याकडे, आपण घरावर अजून लोन काढूच शकतो ना. तेव्हा आता निरूपा म्हणते, तू जा आणि त्या सुजित कुमारकडनं पैसे घेऊन ये. तेव्हा तो म्हणतो, माझी नाही ओळख ना पाळख, मी कसं पैसे घेऊन येणार तिकडून आणि तो मला पैसे तरी कसं देईल. त्यानंतर निरूपा आता लगेच सत्यासमोर हात जोडते आणि तुझ्या बापाचा जीव वाचवण्यासाठी त्या सुजित कुमारकडे जा आणि पैसे घेऊन ये असं म्हणते. तेव्हा आता सत्याला अजिबात ते पाहवत नाही की ही माझ्यासमोर हात जोडतीये म्हणून. त्याच वेळी आता त्याला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.